जिल्ह्यातील 37 रेती घाटाचा चेंडू आता पर्यावरणाच्या दरबारात अडकला आहे, त्यामुळे लिलावाचा गोंधळ कायम आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घाटावरून रेती तस्करी होत आहे. एवढे होत असतानाही मात्र खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात क्वचितच कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव करण्याच्या पार्श्वभूमीवर खनिकर्म विभागाने प्रक्रिया राबविलेली आहे. चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी ही ऑक्टोबरमध्येच आटोपली, मात्र अंतिम मंजुरीची चेंडू पर्यावरण प्राधिकरणाच्या दरबारात गेलाय. रेती घाटाच्या लिलावाचा गोंधळ कायम असताना दुसरीकडे जिल्ह्यात रेतीची अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल व पोलीस विभागाकडून कारवाई केली जात असली तरी त्या तुलनेत रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.